पोटात खूप जास्त दुखत होतं. मित्रांनो, बालोपासनाचं पुस्तक त्याची उपासना रविवारी दररोज आम्ही करतो. नाही बघा ही कशी कशी करत होतो करताना व्हिडिओ कॉलवर दाखवायसाठी काम करणारी माणसं ही बघा. फक्त व्हिडिओ कॉलवर काम करणार, बाकी कधी नाही. बाकी आ कधी काम करून माहितच नाही आपल्याला. हे नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी निशांत तुमचं मनापासून स्वागत करतोय. आज मी लवकर उठलो आहे कारण मला जायचं आहे देवळात. आज रविवार आहे. आज रविवारच्या आमच्याकडे बालोपासना चालते. जो मी आता मंदिरला सप्ताह करत होतो तेच बालोपासना रविवारच्या आमच्याही शाखेत चालते. सो आज मला तिकडं जायचं आहे कारण आजोबा माझे नसणार आहेत. सो मला तिथे जाऊन लवकर सगळं करायचं. सो मी लवकर उठलो आहे. आता मी जस्ट कॉफीचा एक कप मस्त घेतला आहे, छान कॉफी पितो आहे. आता जातो, पटपट आवरतो आणि लगेच निघून जातो. चालेल मित्रांनो, गाडीची चावी घेतलेली आहे. सो चला जाऊया. वेळ झाला आहे, 8च्या आधी पोचायचं आहे. 7:30 वाजले, लवकर जायला पाहिजे. चला निघूया. सो फायनली मित्रांनो पोचलो आहे जिथं आम्ही बालोपासना घेतो. ही आहे ती शाळा मराठी, जिथे बालोपासना घेतो. अजून कोण आलं नाही आहे. सो मी साफसफाई सुरू करतो आता पटकन. नंतर उपासना पण आहे, मुलं येतीलच आता. सो आपण साफसफाई करूया पटापट. हा आहे झाडू, स्टार्ट. फायनली मित्रांनो तयारी सुरू झाली. ते रांगोळी काढत होता, मुली बघू शकता. आणि माझ्या आजोबा शिक्का देत होते मुलांना. आणि सगळी मुलं यायला सुरू पण झाली होती. ही आहे मित्रांनो बालोपासनाची पुस्तिका, जी आता मी बघून बालोपासना आम्ही म्हणतो आणि आमच्या आईंची उपासना करतो. मित्रांनो, ही आहे काडा कॉलेज, ज्यातून मुलांना शिक्के दिले जातात, म्हणजे त्यांची हजेरी लागली असं मानलं जातं आणि त्यात त्यांचा नंबर नोंद करून घेतला जातो. त्यानंतर मित्रांनो नामस्मरण सुरू झालं. ओम नमः शिवाय हा मंत्र आम्ही जपत असतो. आईंचा तो गुरुमंत्र आहे आम्हाला दिलेला. सो तो आम्ही जपत होतो. सर्व मुलं किती शांततेत बसली होती तुम्ही बघूच शकता माझ्या समोर. आणि मित्रांनो मी चाललो आहे प्रसाद आणण्यासाठी आता खाली दुकानावर. सो चला त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन येऊया पटकन जाऊन. फायनली प्रसाद घेऊन आणलेला आहे मित्रांनो, लाडूचा. हा बघू शकता पिशवी. सो चला आता जाऊया आतमध्ये, मुलं सगळी वाट बघते. मित्रांनो घरी आलो आहे बालोपासनावरनं. 9:30 वाजलेत. मस्त प्रसाद दिला आहे. तर मस्त प्रसाद खातो. घरात काय काय काम आहे ते बघा, पुसून घेण्याचं काम माझं रोजचंच आहे. ते रोजच पडलेलं आहे मला. सो ते आता करायचंच आहे. सो ते करतो, नंतर तुम्हाला भेटतो. चला. काय माझं काय ऑर्डर असतं काय माहिती, काय ऑर्डर असतं. पण पुसून घ्यायचं काम करूया आपण आता. आपल्यालाच पुसून घ्यायला होता. एवढं चांगलं पुसतो काय माहिती फरशी. आता कॉन्ट्रॅक्ट सुरू करायला पाहिजे फरशी पुसायचं, म्हणजे किमान पैसे तरी मिळते. लोकांच्या घरची फरशी पुसल्यावर आपल्या घरातली पुसून काय. चला फरशी पुसूया. रोज रोज तुम्हाला दाखवत नाही फरशी पुसताना, तर तुम्ही पण बोर व्हाल. सकाळ सकाळी उठलेले आमचा माणूस. चालायचं, चला काम करूया पटपट. फायनली मित्रांनो पुसून झालेलं आहे घर पूर्ण. मी चकचकीत किती मस्त दिसतंय घर. आणि त्यामुळे पूर्ण बॉडी स्ट्रेस दुखायला लागले खूप जास्त. सो आता मी मस्तपैकी तयार होणार आहे कारण आज मला लग्नाला जायचं आहे का. सो लग्नाला जायचं आपण आज. लग्नाचं आमच्याकडचे लग्न कसे असतात तुम्हाला दाखवतो. होता होईल तेवढं कारण तिथे खूप गर्दी असणार. सो पब्लिकमध्ये मी शूट करेन काय माहीत नाही मला. सो मित्रांनो आत्ता चाललो आहे माणसं सोडायला शेताकडे. मी बाप्पा थोड्यांना सोडून आलेत, आता मी थोड्यांना सोडायला चाललो आहे. गाडीत सगळे सामान भरले. डिक्कीत तुम्ही बघू शकता भरपूर काय काय डिक्कीत भरलं आहे मी ऑलरेडी. तर बुट्ट्या, पत्रावळ्या, कारण आज सगळ्यांसाठी नॉनव्हेज आहे. स्पेशल नॉनव्हेज बनवलं आहे. सो माणसं सोडायला जातो मी आत्ता. तिथून माणसं घ्यायची आहेत मला, ती घेऊन जातो. हो कोण येत आहे. चला जाऊया, माणसं सोडून येऊया पटपट. हाय घरात येईल आता थोडा आहे. त्याचा शूट घे दादा. तो आरडत आहे बघ, तो आरडत आहे त्याचं घे. आज थांबणार आहेस, थांबणार आहेस होय. काका आमचा थांबणार आहे मित्र. चला नंतर येणार आहे थांब परत. मित्रांनो माणसं सोडून चाललोय आता. कॅमेरामॅनचा धडीचा नाही, मी बोलतोय पण कॅमेरामॅन समोरच दाखवतोय. काय करणार, कॅमेरामॅनच बरोबर नाही आमचा. पैसे दिले तेवढे तरी बिनपगारी फुलाधिकारी असलेला कामगार काय उपयोगाचा नाही. चाललोय घरी आता माणसं सोडून शेतात. बघू आता घरी जाऊन, घरी काय वातावरण आहे आमचं त्यात जरा. चला जाऊया घराकडे. मित्रांनो घरी पोहोचलोय. चला जाऊया घरात आता. आणि काय घरी काम आहे की ते पण बघूया काय काम असणार. आधी मोठं भरायच्यात, लग्नाला पण जायचं आहे का. चला रेडी झालोय, आता जायचं आहे लग्नाला. सो लग्नाला जाऊया आईला घेऊन. आउटफिट एकदम कडकडीत तुम्हाला दिसत असेलच वरून. खाली मस्त एक कट साईड कुर्ता घातला, ब्लॅक जीन्स आणि खाली शूज मस्त. आता जाऊया लग्नाला. गुडवळ्यात जायचं आहे आपल्याला लग्नाला. सो चला पटकन लग्नाच्या तिकडं भेटू. आता तिथे शूट करता येईल का माहीत नाही, पण तरी पण चला. लग्नाच्या इकडे पोचलेलो आहे. गाडी लावली आहे, मस्त सावली भेटली मला थोडीशी. आता इथं सावली येईल, जरासं ऊन आहे पण येईल सावली आता थोड्या वेळात. सो तिकडे लग्न आहे तिकडं. सो लग्नाकडे काही शूट करता येणार नाही. सो आता मी जातो लग्नाकडे. लग्न झाल्यावर तुम्हाला भेटतो सरळ आता. चला
लग्नाकडे जाऊया पटकन. फायनली मित्रांनो नवऱ्याची वरात आलेली आहे, म्हणजे नवरा मंडपामध्ये आला होता आमच्याकडे. त्याला खांद्यावरून घेऊन आलं, उतार होता तिथून भरपूर. मला वाटलं नवरा पडतोय की काय नाही. त्यानंतर मित्रांनो हे मंगलाष्टिका सुरू केला भटजीनं. लय बेकार आवाज होता भटजीचा, मोठ्या मोठ्या उगा आवाज होता. त्यात मी साऊंडच्या साईडलाच होतो, त्याच्यामुळे आवाज जास्त येत होता. ही मित्रांनो शेवटची मंगलाष्टिका संपली आणि सगळेजण जेवायला कुठं बसायचं यासाठी तयारी करू लागले आणि सगळे गेले जेवायसाठी ताटावर पाहिजे बसले. तसं मी पण जेवायला बसलो मित्रांनो. माझ्यासोबत माझे काकू वगैरे सगळेच बसले होते. नंतर बाजूला पण खूप लोक माझ्या बसली होती. मित्रांनो घरी पोचलोय मी. हे 2 कार्टी माझ्यासोबत आहेत, आमच्या मावशीची आणि मामाची 2 डांबीज लोक. त्यांना घेऊन आलोय. बरेच पाहुणे भेटले, तर त्यांना हे बघा कशी कशी करत होतो जरे पाहुणे. ही कार्टून ही त्या कार्टूनांची पोरं, त्या कार्टूनची छोटे कार्टून सब घरीच निवांत. चला आज चला चला पटपट चला. बिनकामी पोरायचं की आजकालची जनरेशन काय सांगून उपयोग नाही. मित्रांनो घरी पोचलोय. किती तुम्ही बघू शकता काय अवस्था होती, काय कार्टी होती आमची. असे भरपूर पाहुणे भेटले, आता येतील थोडे घरी, अजून या नाहीत. सो इकडे माझी बहीण आहे, ती काम करते मोठं भरायचं. कालचं आपलं राहिलं पेंडिंग थोडंसं, ते काम आता करायचं आहे. मी बघू शकतो कशा कशातून चालतोय, कारण मी चप्पल नाही घातलेत. सो बघू. माधवी चल बोलवत आहे राणी मावशी बोलवत आहे. करूया की मग येऊन, मी बी करणार की. त्याला काय आता घरात जायचं नाही. चल बरं आता कसक बिसक सगळे येणार आहेत. चल ये भेट चल, किती बनवताय तुला. मग करूया की, मी येणारच आहे की, मला बी करूच आहे की. आई 2 मिनिटं बस ग उन्हाचं. काय ग ये आई बस थोडा वेळ, मी येतो मग भरूया. आता येईल थोड्या वेळात येईल. आता कसक वगैरे येतील, म्हणजे सगळी आलेत ना, सगळी भेटली मला आता. ती कसक वगैरे का पिंकीताई वगैरे सगळे पाहुणे आलेत मित्रांनो. लग्नाकडे काय शूट केलं नाही, पण आता घरी शोभाती विद्यार्थी पण आलेत. So, चला घरात जाऊया आता. गुड इव्हनिंग मित्रांनो. आत्ता जस्ट उठलोय मी, म्हणजे लग्नाकडे आल्यानंतर झोपलेलो, कारण माझ्या पोटात खूप जास्त दुखत होतं भरपूर. सो आत्ता जस्ट उठलो. माझा आवाज तुम्हाला कळत असेल झोपेतून, कारण भरपूर डॉक्टरांकडे गेलो, मेडिसिन घेतली आणि गप झोपून दिलं. आत्ताच उठलोय. सो आता बघू लाईट काहीतरी खाईन. आज काही जास्त ब्लॉग शूट करणार नाही आता, म्हणून सो आरामात झोपून 3 गोळी खाऊन, कारण खूप जास्त त्रास झाला आहे मला. सो बघू जेवायला पण काय आहे मला, आणि पोटात आत्ता पण थोडं दुखत आहे. सो बघू काय जेवायला बघू. भाकरी बसताना तारक मेहता बघूच मस्त आहे का नाही. तारक मेहता काय सोडलं नाही मुलगी काय आधी. लक्ष भाकरीवर, नॉट तारक मेहतावर. ओनली लक्ष ऑन भाकरी, नॉट तारक मेहता. आणि मित्रांनो आता जेवण आलं आहे माझ्या पुढ्यात. सो आता मी जेवतो मस्त. लाईटच खायलो आज, झुणका आणि भाकरी. नंतर व्हिडिओचं एडिटिंग पण करायचं आहे. सो चला जेवूया. जेवण झालेलं आहे पूर्णतः, जेवलो. तर लाईटच खाल्लं आहे, कारण पोटात आज दुखतं आहे सकाळपासून. सो म्हणून ब्लॉग पण जास्त करता नाही आला. आता मस्त बाहेर बसलो आहे गॅलरी. ते बघू शकतो आमच्या गॅलरीची ग्रिल आहे. तर मस्त लाईट आहे, स्ट्रीट लाईट, समोर घर आहेत, शांत हवा आहे ते. सो इथं हवेच्या ठिकाणी मस्त बसलो आहे. आणि काका वगैरे आलेत घरीच, होत त्यांचा टाईमपास आणि जॉली मस्त सगळं चालू आहे आमच्या काकांचं. सो आता बघू थोडा वेळ बसतो आणि नंतर झोपून देईन. पटकन लवकर चेहरे दाखवा व्हिडिओ तुमचे. फक्त व्हिडिओमध्ये येण्यासाठी खास स्पेशल. हे तर ऑलरेडी आमच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. बहिष्कृत केलं याला आम्ही व्हिडिओमध्ये घेतच नाही. डायरेक्ट फोन टू फोन, डायरेक्ट फोन मधून घेतोय मी शूट तुमचा. आहे बघ, पुण्यात फालुदा मिळतो रे, पुण्यात चांगला फालुदा मिळतो. तेवढ्यासाठी इकडे येऊ नकोस, पुण्यात चांगला येतो मिळतो. पुष्पा आमच्या आत्याचा चेहरा बघायची माझी इच्छा नाही, म्हणून बघतच नाही. सगळ्या आत्यांच्या मुलीचा वगैरे कॉल आलाय. त्यांच्यासोबत भांडणारी मुलगी. ते काम करताना व्हिडिओ कॉलवर दाखवायसाठी काम करणारी माणसं ही बघा. फक्त व्हिडिओ कॉलवर काम करणार, बाकी कधी नाही. बाकी 8 महिन्यात कधी काम करून माहितच नाही आपल्याला, आहे का नाही. फक्त व्हिडिओसाठी ब्लॉग मध्ये येण्यासाठी किती 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 एक्साइटमेंट. आपले चाहते किती आहेत बघा, एक्साइटमेंट बघा किती त्यांना व्हिडिओ मध्ये येण्यासाठी. फक्त असू द्या तर मित्रांनो, ते आम्ही व्हिडिओ कॉलवर थोडंसं बोलतो त्यांच्याशी, नंतर तुम्हाला बोलतो.
आय नीड कॉन्टेंट मॅन. तू कधी आलास तू सिद्धेश, कधी आलास? इकडे येणार आहेस का? गावाकडे येणार आहेस काय? पुण्याला कुठे असतोस? पिंपरी चिंचवड. मी येणार राहायला तिथे सांगवीला. पिंपरी चिंचवडला असतो तो. मित्रांनो बाहेरचं वातावरण किती सुंदर आहे मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. हा पोटात दुखते बोलता येणं झालं, पण ह्या गार वातावरणात बसायला जी मजा आहे, इथे हवा चालली शांत असं वाटतं. गॅलरीचं आमच्या ग्रिल ॲक्च्युली ग्रिल करून घेणार नव्हतं, पण घरातमध्ये काय घेतल्यात काय माहीत नाही. हे केले कुंड्या ठेवायसाठी, पण कुंड्या इथे ठेवतच नाहीत. कुंड्या सगळ्या आमच्या साईडला आहेत. बघू जातो थोडंसं गोळी घेतो आधी पोटदुखीची. चला मित्रांनो गोळी घेतली. सो आता मी गोळी घेऊन मस्तपैकी झोपतो, कारण पोटात थोडंसं दुखायला लागलं. सो आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. बाय बाय.